तर बदलापूरमधल्या एकंदरीतच या घटनेच्या नंतर आता प्रशासन चांगलं सतर्क झालेलं आहे। प्रत्येक शाळांमध्ये आता अशा पद्धतीच्या घटना रोखण्यासाठी पॅनिक बटन लावलं जाणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे आणि या प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना सुद्धा करण्यात आल्याचं केसरकरांनी बोलून दाखवलं आहे। आपण पॅनिक बटन हे शाळांमध्ये आणि महिलांना पॅनिक बटन द्यावं, या पॅनिक बटनचं मी प्रेझेंटेशन सुद्धा केलेलं होतं। ते तयार करायला सांगितलं ते ॲप। याच्यामध्ये कधीही महिला अडचणीमध्ये आली, मुलं अडचणीमध्ये आली आणि त्यांनी जर ते पॅनिक बटन दाबलं तर ताबडतोब पोलीस स्टेशनला त्याची इन्फॉर्मेशन जाते आणि त्याला ट्रॅकिंग सिस्टीम आहे। म्हणजे तो संबंधित व्यक्ती कुठे गेलेला आहे, समजा अशा ठिकाणी झालं की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नसलं तरी हे डिव्हाइस ऑफलाईन चालू शकतं। जवळच्या केंद्राला त्याची माहिती जाईल आणि तिथून पोलिसांना माहिती जाईल। हे जर आम्ही देऊ शकलो तर निश्चितपणे मला असं वाटतं की कंट्रोल येईल। एबीपी माझा, उघडा डोळे